नमस्कार मंडळी. मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये रामटेक लोकसभेचे जे लोकसभा एकीकडे शिवसेनेचा गड मानले जात होती, तीच लोकसभा आता काँग्रेसने आपल्याकडे खेचून या ठिकाणी लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसला एक मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करून देण्यामध्ये रामटेक लोकसभेचा हातभार लागलेला आहे. आणि त्याच लोकसभेमध्ये ज्यांनी काँग्रेसचे विजय खेचून आणलेला आहे ते श्यामकुमारजी बर्वे सर हे आज आपल्या पॉडकास्टला आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न आहे की राजकारणात आलं पाहिजे असं का वाटलं, कधी वाटलं, कारण हे राजकारणात येण्यामागचं? राजकारणात येणं असं ठरवून आलेलं नाही मी. 2006 वर्षी एक आंदोलन मध्ये सहभागी झालो. 2006 मध्ये माझ्या गावात एक दारूभट्टी आमच्या रहिवासी इलाक्यामध्ये ग्रामपंचायतने शिफ्ट केली त्या तत्कालीन बॉडीनी. त्याचा विरोध म्हणून आम्ही सर्व वाड्यातले लोक, गावातले लोक त्या दारूभट्टीचे आंदोलन करून त्या दारूभट्टी तिथून काढून टाकले गावाबाहेर. त्या आंदोलनात मी सहभागी झालो आणि 2007 वर्षी ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या. सर्व गाववाल्यांनी, वार्डवाल्यांनी मला एका याच्याने फोर्सफुली मला उभं केलं ग्रामपंचायत मध्ये. 2007 साली तिथून सुरुवात झाली. वय वर्ष काय होतं तेव्हा तुमचं? मी 27 वर्षाचे होतो त्यावेळेस. 2007 मध्ये पहिलीच निवडणूक लढलो आणि जिंकून आलो. आमच्याच पॅनलच्या, काँग्रेसच्या पॅनलच्या सरपंच बनला आणि निवडून आल्यानंतर कर्तव्याची जबाबदारी म्हणून वेगवेगळ्या योजनांमधून आपल्या गावाला विकासात्मक कामं त्या माध्यमातून सुरुवात केली. दुसऱ्यांदा 2012 मध्ये काही काम अर्धवट होते माझ्या हातचे, त्यामुळे मला पुन्हा मग निवडणूक लढायची इच्छा झाली का माझे हे सर्व काम मला गावाकरता जे जे कामं करायचे आहे ते कामं पूर्ण करण्याकरता मला पुन्हा निवडून यावं लागेल, लढावं लागेल. मी स्वतः मग त्यावेळेस 2012 मध्ये पूर्ण बॉडी तयार करून मी स्वतः लढवली आणि त्यावेळेस 100 बॉडी पूर्ण आमची निवडून आली. आणि सरपंच, उपसरपंच सर्व माझ्या पक्षाचे बनले. माझ्या रोस्टर नसल्यामुळे मी सरपंच कधीच बनलो नाही. 3दा ग्रामपंचायत निवडून आलो. त्यानंतर 2012 मध्येच माझ्या पत्नीला बाजूच्या सर्कलमध्ये निवडणूक लढायची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं तिथून राजकारणाला सुरुवात झाली ग्रामपंचायत पातळीपासून. सर, ग्रामपंचायत निवडणूक लढवत असताना काय अनुभव राहिले निवडणुकीचा, कसं काय होतं? कारण की छोटी निवडणूक, गावापुरती मर्यादित निवडणूक नाही. ज्या पद्धतीनं आपण लोकसभा, विधानसभा बघतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चुरशीची लढत ही ग्रामपंचायत मध्ये होते. कारण की सर्व आपसातले लोक असतात, गावातले सर्व अनोळखी कोणीच नसतो, ओळखीचे लोक असतात. त्यामधून खरी परीक्षा तिथं द्यावं लागते. तुम्ही किती योग्य आहे, किती चांगले काम केले, किती चांगला स्वभाव ठेवला तुम्ही ना, तुमचे विचार कसे आहे, हे सर्व गोष्टीवर मतदार पर्सनली कनेक्ट असतो, पर्सनली आपल्याला सर्व ओळखतात, पर्सनली सर्व आपले काम बघतात. त्यामुळे ती निवडणूक मध्ये आपण कोणाला असं आणि त्याला ठग करता येत नाही, त्याला ठगवता येत नाही. आपल्याला त्याला खरी परिस्थिती माहित असते का तुम्ही किती पाण्यात आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ती जास्त आव्हानात्मक, जास्त चुरशीची असते आणि कठीण निवडणूक म्हटलं तर हेच असते ग्रामपंचायत. अच्छा सर, मग ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर राजकारणात आणखी सक्रिय तुम्ही झालात. अर्थातच तुमची मिसेस, तुमच्या मिसेसला तुम्ही काय केलंय, पंचायत समिती की जिल्हा परिषद? अच्छा, काय तो काय 2012 मध्ये त्यांना जिल्हा परिषद तिकीट मिळाली. मी बाजार समिती डायरेक्टर होतो. ग्रामपंचायत गटातून मी बाजार समितीला गेलो. त्यावेळेस पासून मी माननीय सुनील बाबू केदार यांच्यासोबत 2009 पासून जुळलो. 2009 मध्ये मी बाजार समिती डायरेक्टर बनल्यानंतर ग्रामपंचायत गटातून निवडून आलो. तालुक्याची सर्वात मोठी निवडणूक असते ती निवडणूक मध्ये मी ग्रामपंचायत गटातून निवडून गेलो आणि त्यावेळेस मला साहेबांचा सहवास लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी तिथून सुरुवात केली 2009 पासून. आजपर्यंत मी सुनील बाबू केदार साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहे. 2012 मध्ये मला माझ्या पत्नीला दुसऱ्या सर्कलमधून, जिथं माझ्या मतदान नाही, माझ्या पत्नीच्या मतदान, तिथून आरक्षण, महिला आरक्षण असल्यामुळे त्यांना लढवलं. दुर्दैवाने त्यावेळेस आम्ही कमी मताने तिथं हारलो. पण त्यानंतर 2020 मध्ये जेव्हा जिल्हा परिषदची निवडणूक पुन्हा लागली, कारण की त्यावेळेस 2-3 वर्ष निवडणुका झाल्या नाही, तर त्याच्यामुळे 17ची निवडणूक 20 मध्ये झाली आणि त्यावेळेस माझ्या पत्नी माझ्याच सर्कलमधून निवडून आल्या. त्यावेळेस मी ग्रामपंचायत 3री टर्म मध्ये उपसरपंच होतो. कारण की 3 वेळेस माझ्या रोस्टर नसल्यामुळे सरपंच बनता आला नाही. आणि माझी पत्नी जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर साहेब मंत्री होते आणि
महिला आरक्षित जिल्हा परिषदचे अध्यक्षपद होतं, तर त्यांना ते जिल्हा परिषद तिकीट दिली आणि अध्यक्षपद सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून साहेबांनी माझ्या पत्नीला अध्यक्ष बनवलं. आणि त्यांनी जे काम केलं त्यावेळेस कोरोना काळ आम्हाला मिळाला 2020 मध्ये. आपल्याला सर्वांना माहित आहे की 2020 मध्ये कोरोनामध्ये आपण काम केलं. वेगवेगळ्या विविध योजना महाविकास आघाडी सरकार असताना आपण विविध योजनेमध्ये त्यावेळेस काम केलं. अशा अनेक महिलांना उद्योजक बनवण्याकरता त्यांनी काम केलं. विकासात्मक कामावर रोड, नाली, रस्ते, मग शेतकऱ्यांसाठी आपण गृह वाटप केलं, गुरे वाटप केले. जिल्हा परिषद अंतर्गत ज्या ज्या कोणतीच कॅटेगरी न ठेवता जनरल सर्वसाधारण कॅटेगरी, एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, सर्वांना आपण 90% सबसिडीवर गुरे वाटले. त्यामुळे ज्या ज्या तालुक्यामध्ये त्यावेळेस आम्ही जनावर दिले त्या त्या तालुक्याच्या दूध मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. असे चांगले काम केल्यामुळे पक्षांनी आणि साहेबांनी रिकमेंड केल्यामुळे माझ्या पत्नीला 2024 मध्ये जिल्हा परिषदेची तिकीट डिक्लेअर त्यांना झाली होती. मी उपसरपंच होतो त्यावेळेस आणि माझी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष होती आणि त्यांच्या कार्याला एक चांगलं सकारात्मक पक्षांनी बघितलं आणि त्यांना उमेदवारी लोकसभेची दिली. परंतु जिल्ह्यातले जे आमचे देवेंद्र फडणवीस आहेत, गडकरी साहेब आहे, बावनकुळे त्यावेळेस प्रदेश अध्यक्ष होते, आताही आहे, यांच्या सर्व आरएससीच्या सर्वेमध्ये असं त्यांना निदर्शन आलं की रश्मी बर्वे हे 3-3.5 लाखाच्या वरच्या लीडने निवडून येईल लोकसभा. त्यामुळे त्यांच्या नामांकन रद्द करण्यासाठी पीएमओ पासून तर सर्व यंत्रणा लागून ते नामांकन रद्द करणार आहे. त्यानंतर आम्ही हायकोर्टात पण जिंकलो, सुप्रीम कोर्टात पण. त्यावेळेस मी सबसिडीमध्ये माझं नाव टाकलं कारण कुठेतरी आमचे नेते मान्य सुनीलबाबू केदार साहेबांना यांच्या कट लक्षात आलेला होता की हे कुठेतरी काहीतरी कट शिजत आहे, म्हणून त्यांनी सबसिड्यूट मधून माझं नाव टाकलं. त्यामुळे मला उमेदवार होता आला, नाही तर विदाऊट पंजा आम्हाला ही निवडणूक लढावी लागली असती. पण आमचे नेते मान्य सुनीलबाबू केदार साहेब यांची तीक्ष्ण नजर आणि भविष्यात हे कोणतं पाऊल उचलू शकते आणि किती खाली पडू शकते भारतीय जनता पार्टी हे त्यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी सबसिडी म्हणून माझं नाव टाकलं आणि मी ऐन वेळेवर उमेदवार बोलले. सर, आता तुमचा एकंदरीत ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषदचा आणि खासदारकीचा हा प्रवास एकंदरीत आता तुम्ही सांगितला. सर, हे करत असताना लोकसभेच्या निवडणुकीला उभा झालात तेव्हा काय म्हणजे डोक्यात विचार होता किंवा कुठला विचार आला होता? लोकसभेला काय जायचं आहे? ज्या दिवशी माझा नामांकन सिलेक्ट झाला, माझा फॉर्म सिलेक्ट झाला, माझ्या पत्नीच्या नामांकन त्याच दिवशी रद्द झालं, मग त्याच दिवशी माझा सिलेक्ट झाला. एकेकडे दुःख, एकेकडे मी सिलेक्ट झालो याची जबाबदारी. तो दिवस फक्त आम्ही एक सर्वांसोबत बसून निर्णय केला आपल्याला कसं निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण की मुख्यमंत्री इथं 7 दिवस, राज्याचे पंतप्रधान इथं येणार आहे, गृहमंत्री इथं, सर्व यंत्रणा पूर्ण महाराष्ट्राची आणि केंद्राची इथं उभी होती आणि त्यांनी प्रेस्टिज इश्यू बनवले होता. नागपूरची सीट गडकरी साहेबांची, रामटेक रूरल, नागपूर जिल्हा आरएससीचा गड. त्या पण आमची बांधणी एवढी छान होती आमच्या नेत्यांची, सुनीलबाबू केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही मागच्या ते मंत्री असताना अडीच वर्षांमध्ये जे विविध कामं आम्ही विकासात्मक केले होते. मग ते जलजीवन मिशन 1300 वर्क ऑर्डर एका वर्षी आम्ही 1300 काम मंजूर करून घेतले जलजीवन मध्ये. आणि दिल्लीमध्ये, केंद्रामध्ये आमच्या जिल्हा परिषद सत्कार करण्यात आला आणि त्यांना पारितोषिक देण्यात आलं. असे विविध काम, महिला बचत गटांना कितीतरी योजना आम्ही दिल्या. अशा विविध कामांमुळे एक आमच्या खालपर्यंत बाजार समित्या आमच्या सर्व आमच्या आहे, पंचायत समित्या आमच्या होत्या. त्यामुळे आम्हाला आमची कार्यकर्त्यांची फळी जी आहे, सुनीलबाबू केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे लोक, यांची फळी खूप मोठी मजबूत आमची तयार आहे ग्रामीण भागामध्ये. आणि त्यांनी उमेदवार वगैरे बघितलं नाही की श्यामकुमार बर्वे आहे की रश्मी बर्वे आहे. रश्मी बर्वेसोबत अन्याय झाला, त्या बदला घ्यायचा आहे आणि आता आपल्याला श्यामकुमार बर्वेला निवडून आणायचे आहे. हेच सर्व कार्यकर्त्यांनी, साहेबांनी एक हाक मारली आणि ते सर्व कार्यकर्ते कामाला लागले. निवडणुकीमध्ये आम्ही एन्जॉय केलं. असं कुठे आम्हाला असं खूप मोठं स्ट्रेस असं काही आपण पराभवाची कुठे भीतीच नव्हती. मी एक उपसरपंचाला उमेदवार बनवलं, हाच खूप मोठा निर्णय होता. साहेबांवर तो दडपत मी एका ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडलं हे योग्य, म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे, पण लोकांनी खासदार केलं हे त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट आहे. बघा कसं आहे, विचारधारेची लढाई होती त्यावेळेस. लोकसभा ही उमेदवाराची लढाई कमी असते, क्वचितच एक व्यक्तिगत लढाई असते. ही विचारधारेची लढाई असते, पक्षाची लढाई असते. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये जे आमच्यासोबत घडलं, सुनीलबाबू केदार साहेबांना जेलमध्ये टाकण्यात आलं, दडपण आणण्याचा प्रयत्न केला, लोकसभेमध्ये मी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, तरी ते न जुमानता त्यांनी रश्मी बर्वेला सामोर केलं. रश्मी बर्वेचं नामांकन रद्द केल्यानंतरही
त्यांनी श्यामकुमार बर्वे हा बर्वे. उमेदवार टिकून ठेवला. हम्म. सुनील बाबूची खूप मोठ्या प्रमाणात याच्यात मेहनत आहे हम्म. आणि जनतेनं बघितलं नागपूरच्या कशा प्रकारे यांना दडपण आणत आहे, तरी हे लोक मैदान सोडत नाही आहे आणि हार मानायला तयार नाही आहे. हम्म. बिलकुल लढणं आहे आणि लढणं आहे. आणि सर मग हे सगळं तुम्ही ज्यावेळेस करत होता सर, एकंदरीत तुम्ही राजकारणात सक्रिय झाला हे ते सर, राजकारणामध्ये आता जर सामान्य मुलांना यायचं असेल, ज्यांच्या मागे कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, बरोबर ना, तर सर अनंत अडचणीमधून त्यांना जावं लागतं. नाही नवीन सुरुवातीला राजकीय तुमच्या सोबत जुळणाऱ्या युथला किंवा सुनील दादा म्हणजे बाबू केदार यांच्यासोबत जुळणाऱ्या युथला का म्हणून जुळायचं राजकीय नेत्यांना बघा, लोकांनी? आपला उद्देश हा एकदम क्लीन असायला पाहिजे. हम्म. जर तुमचा उद्देश आहे कोणताही फील्ड असो, तुम्ही हम्म. बिझनेस असो, सामाजिक काम असो किंवा राजकारण असो, जर उद्देश तुमचा एकदम क्लीन आहे, हम्म. स्वच्छ आहे, तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. कारण की त्याचं उदाहरण मी आहे. हम्म. माझा कुठलाही वारसा नाही. माझे वडील WCLचे कामगार, एवढंच मला एक वारसा आहे. हम्म. राजकीय वारसा कुठंच काही नाही आहे ना. माझ्या पुन्हा 2-4-5 पिढ्यामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नाही बनला. त्यानंतरही मी आज खासदारपर्यंत पोहोचलो. हम्म. ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, सुनील बाबू केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलं आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काम करतो. कारण की कुठेतरी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगार युवकांसाठी ह्या व्यक्तीमध्ये आम्ही कुठेतरी बघितलं का कसं धडपड आहे, लोकांच्यासाठी कशी यांची आत्मीयता आहे. म्हणून आम्ही सुनील बाबू केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि गावाच्या विकासापासून सुरुवात केली, वाडाच्या विकासापासून सुरुवात केली आणि त्या विकासाच्या नावावर प्रत्येक निवडणुकीला सामोरं गेलो आणि लोकांनी असं वर उचललं. असं जरुरी नाही का तुम्ही वारसा असेल तेव्हाच तुम्ही नेता बनू शकता. तुमचं नेतृत्व करण्याची कुवत असायला पाहिजे आणि योग्य लोकांसाठी आपल्याला इश्यू रेस करण्याची तुमची ताकद असायला पाहिजे. सर, आता काँग्रेसने खऱ्या अर्थानं आता तुम्ही विचारधारेची लढाई सांगितली, तर सर काँग्रेस लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे अनेक स्टेटमेंट आले. त्याच्यानंतर काँग्रेसने पावलं उचलले की आता हे संविधान बदलवणार आणि संविधान बदलवणार म्हणून काँग्रेसने अनेक भाषणांमधून त्या पद्धतीने जनतेला सांगितलं की अरे बाबांनो, आता संविधान यांनी बदलवणार आहे, आता एकमेव पर्याय आहे काँग्रेसच संविधान वाचवू शकतं. सर, हे करत असताना लोकसभा झाली आणि लोकसभेमध्ये काँग्रेस हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून हा लोकसभेमध्ये संसदमध्ये बसला. पण सर, ते झाल्याच्या नंतर आज एकही काँग्रेसचा नेता, एकही काँग्रेसची मंडळी सर संविधानाविषयी कुठे जागर मिळावे, कुठेही अधिवेशने, कुठेही संवाद मोहीम, संवाद सत्रे असे घेताना सर दिसत नाहीये. मग काँग्रेसचा मुद्दा हा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी होता, आता नाहीत का, की काय आहे याच्यावर म्हणणं? बघा, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण बघितलं असेल, भारत जोडो यात्रा आमचे नेते आज LOP जे आहे आमचेवाले राहुलजी गांधी यांनी 3000 किलोमीटरपेक्षा जास्त पायी चालून भारत जोडो म्हणजे काय होतं, त्यांना भारत पैदल भ्रमण केलं. त्यांनी कुठं काय त्रास आहे, जनतेला कशा प्रकारे छळण्यात येत आहे, 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान कसा फेल ठरलेला आहे. यांनी फक्त जुमलेबाजी केलेली आहे. संविधानाचा हा विषय जो आहे, तुम्हाला लक्षात असेल की ही गोदी मीडिया जी आहे, आज संविधान बचाव आम्ही पूर्ण जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यात, महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशात आम्ही संविधान बचाव हे उपक्रम आम्ही केलेले आहे. आपण आपल्याला माहिती नसेल कारण की मीडिया हे फोकस करत नाही, विरोधी पक्षांच्या चांगल्या कार्यक्रमात दाखवत नाही. फक्त एक सूत्री त्यांचं धोरण आहे का फक्त मोदीला प्रोटेक्ट करा. नागपूरमध्ये स्वतः संविधान बचाव कार्यक्रमामध्ये, आणि ते फक्त पक्षासाठी नाही, पूर्ण जेवढे सोशलिस्ट वर्कर्स आहे, NGOs आहे, जे संविधानाला समजतात, संविधानाची त्यांना जाणीव आहे आणि संविधान का गरजेचे आहे हा देशाकरता आणि संविधानाला का वाचवायची गरज आहे. संविधानामुळे मी आज इथं तुमच्या समोर बसलो आहे, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहे. ही संविधानाची ताकद आहे की मी एक साधारण परिवारातला मुलगा खासदार बनू शकलो. नाही तर संविधान नसतं तर काय आरक्षण नसतं, काही नसतं, वोट कोणाला द्यायचे हे अधिकार ते ठरवलं असतं. संविधान सर्वांना, ह्या देशाच्या अंबानीला पण एक वोट द्यायचा अधिकार दिला ना, ह्या देशाच्या BPL वाला असेल त्याला पण एक वोट दिलेला आहे. काँग्रेसची भूमिका काय आहे संविधानाविषयी आता काय भूमिका? नक्की आम्ही संविधानचे रक्षक म्हणूनच आजपर्यंत आम्ही, ज्या दिवसापासून हा देश स्वतंत्र झाला आहे, संविधान स्थापन झाला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हा संविधान ह्या देशाला दिलेला आहे.
त्या संविधानामुळेच आज ही जी प्रगती दिसत आहे भारताची, ती संविधानाच्या मुळेच झालेली आहे. ती संविधान नसतं तर आज हा देशच एकत्र राहू शकत नाही, कारण की हा विविध भाषेच्या, विविध धर्माच्या, विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये एकत्र आलेला हा देश आहे. अशा देशाला हा संविधान एकत्र ठेवलेला आहे. म्हणून संविधान वाचवण्याकरता, कारण की त्यांची भाषा तुम्ही बघा, त्यावेळेसचे खासदार, कर्नाटकचे खासदार, त्यांनी आमचे जे 400 आम्ही खासदार निवडून आलो, तर आम्ही संविधान बदलणार. त्यानंतर बीडची उमेदवार खासदारची, त्यांनी सुद्धा हा वक्तव्य केलं. तुम्ही सर्व सोशल मीडियावर बघितलं असेल, कारण की मेन मीडियावर ते सर्व दाखवत नाहीत, पण सोशल मीडियावर त्यांचे आलेलं आहे. आणि संविधान बचाव करता आम्ही जे जे कार्यक्रम आणि आम्ही संविधानावर चर्चा स्वतः मागून घेतली काँग्रेस पक्षाने. मागे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं असेल, आमच्या उन्हाळी सेशनमध्ये, त्यावेळेस आम्ही संविधान बचावासाठी संविधानावर चर्चा करता 2 दिवस सेशन आम्ही मागून घेतलं आणि ते चर्चा घडून घातली. त्यातही तुम्ही बघितलं असेल, अमित शहा सारख्या व्यक्तींना ते आवडलं नाही आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करता कसे शब्द उद्गारले. त्यांच्या मनात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल का यांच्या मनात संविधानाबद्दल किती प्रेम आहे. सर आणखी दुसरा विषय, सर हे सगळं होत असताना सर देशामध्ये अनेक राजकीय नेते कार्यरत आहे. त्या राजकीय नेते सर लोक राजकारणात आले की राजकारणामध्ये असं काय आहे सर की लोक हे म्हणजे जो नगरसेवक हे निवडून जातो तो 5 वर्षामध्ये एकदम मोठ्या गाडीतून फिरतो. एखादी खासदार आमदार निवडून आला की अचानक त्याच्या संपत्तीत वाढ होते. एखादी युवक नुकताच राजकारणात आल्या आल्या त्याच्याकडे 4 व्हीलर लागतं. हे काय म्हणजे काय आहे सर, हे का बरं होते असं? नाही, ते कसं आहे, तुम्ही बघा, जनरली कसं हे परंपरागतच सीटा चालत आहे. लोकसभा किंवा विधानसभा. नगरसेवकाची नाही, नगरसेवक मध्ये तर कोण नवीन व्यक्ती कोणी पण निवडून येऊन जातो, जेव्हा काम करतो त्याच्या. पण आपण बघितलं असेल तर सांसद किंवा विधायक हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 परिवाराचे लोक हे ठरलेलेच आहे. आणि ते पण सर सदन आहे, त्यानंतर नवीन बी जर माझ्यासारखा सांसद बनलेला आहे, आता 1 वर्ष होत आलेला आहे, तुम्ही माझी प्रॉपर्टी बघू शकता किती वाढली किंवा कमी झाली. मला तर माझी शेत्या विकावं लागल्या, 1-2 प्रॉपर्टी विकली. जे आहे ते विकावं लागत. सर म्हणजे मला हे म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने पॉलिटिक्स चालू आहे ते संविधानाला धोकादायक आहे असं वाटत नाही का? नक्कीच. ज्या आज जे शासन करते, कारण बाबासाहेब म्हणत होते की राजा म्हणजे राजाच्या पोटातून राणीच्या पोटातून जन्माला बाबासाहेबांनी संविधानामध्ये तेवढी ताकद दिलेली आहे की ज्यावेळेस राजाचा मुलगा राजा बनायचा, पण आज बॅलेटच्या माध्यमातून, मतपेटीतून आपल्या देशचा राजा आपण निवडतो. ही जनता निवडते ह्या देशाची. हे अधिकार आपल्याला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून हे संविधान आपल्याला वाचवण्याची गरज आहे, कारण की हा संविधान नसेल तर हा देशच नाही टिकू शकणार. ही सत्य परिस्थिती आहे. ज्याला संविधान समजलं, आजही आपल्या देशामध्ये संविधान वाचन खूप कमी आहे. म्हणून आम्ही संविधानावर खूप काही चर्चा राहुलजी करतात आणि खूप लोकांना आम्ही सांगत असतो का संविधान समजून घ्या, तुमचे अधिकार तुम्हाला कळायला पाहिजे. का एक व्यक्ती जर निवडते वेळेस तुम्ही पक्षाच्या नावावर निवडता, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर हा वोट देता तुम्ही, तर हा वोट किती अमूल्य आहे. याच्यावर नाही, तुमच्या देशाला हा सर्व तुमच्या एक निवडीमुळे, एक चुकीमुळे देशात तुम्ही एक व्यवस्थित व्यक्ती नाही निवडू शकत. आणि तो तिथं संसदेत बसेल किंवा विधानसभेमध्ये बसेल किंवा तुमच्या जिल्ह्याच्या लोकल बॉडीजच्या सभागृहामध्ये बसेल, तर तो तुमच्या हिताचे काम करू शकणार नाही. म्हणून तुम्ही ज्या कोणतीही निवडणूक असेल त्यावेळेस निवड करते वेळेस योग्य व्यक्तींना तुम्ही जर त्या सदनमध्ये पाठवलं तर ह्या देशाला प्रगत होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आणि आपला देश हा सर्व विचारधारा सोबत घेऊन चालणारा देश आहे. एका धर्माच्या किंवा एका जातीचा हा देश कधीच बनू शकत नाही, कारण की विविधतेत एकता आपल्या संविधानात दिलेला आहे. विविधतेमध्ये एकता, त्याला तुम्ही झुगारू शकत नाही. परंतु वोटाची राजनीती करण्याकरता पोलरायझेशन करण्याचं काम ह्या देशाच्या संविधानिक पदावर बसलेले नेते करत आहे. हे खूप मोठं दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं. मी एक जनरल व्यक्ती काही बोलू शकतो, पण तुम्ही पदावर असताना, संविधानिक पदावर असताना तुम्हाला सर्वांना घेऊन चालायचं. पण आपण बघतो की कोणी म्हणतो की काँग्रेस चुन के आएंगे तो तुम्हाला मंगलसूत्र छीन के ले जाएगा, तुम्हाला भैंस बंटवारा हो जाएगा. अशा प्रकारचे वक्तव्य देशाच्या मोठ्या पदावर बसलेले, संविधानिक पदावर बसलेले. म्हणून म्हणतो की आज जी राजनीती आहे ही जाती धर्माची करण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी सर माझा प्रश्न असा आहे की लोकांनी
14 मध्ये भाजपला का स्वीकारलं असेल, काँग्रेसला का नाकारलं असेल? नक्की त्यावेळेस म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला मी सांगतो की 2014च्या अगोदर तुम्ही बघा, 2012-11 पासून ज्या पद्धतीने मनमोहन सिंगजीला बदनाम करण्याचं काम केलं गेलं, 2G स्प्रेम घोटाळा, कोल घोटाळा, सर्व घोटाळे, एवढे सारे घोटाळे लावले. मीडियाला त्यावेळेस स्वतंत्र दिली होती आम्ही. पक्षाचे काही दडपण नव्हतं, पक्ष आणि शासनाचे काही दडपण नव्हतं, खुली होती मीडिया. त्यावेळेस जे स्कॅम त्यांनी बाहेर काढले, त्यावेळेस कॅगनी आम्हाला ज्या ज्या ठपके स्कॅम झाले असेल तेव्हाच काढले असेल ना सर? बघा ना, त्या सर्व स्कॅम मध्ये क्लीन शीट यांच्याच काळामध्ये मिळालेली आहे. 2G स्पेक्ट्रम मध्ये काहीच घोटाळा नाही झाला. कोल मध्ये ज्यांना ज्यांना अरेस्ट झालेलं होतं सर्व बायज्जत बरी झालेले आहे. म्हणजे तो घोटाळा नव्हताच, फक्त काँग्रेसला बदनाम करण्याकरता त्यावेळेस रचलेलं एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्रामध्ये ते सक्सेस झाले. त्यामुळे एक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला की ही सरकार खूप घोटाळेबाज आहे. जेव्हा की आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजीला आपला देश नाही, आज पूर्ण जग मानतो त्यांना, त्यांच्या नीतीवर चालतो. त्यांची आर्थिक नीती जी आहे त्याच्यावर लोक आज अर्थतज्ञ होते ते, मोठे अर्थतज्ञ होते. त्यांनी हा देशाला आर्थिक एवढी मजबूती दिली आहे की आज मोदीजी जे ऐशो आरामी फिरत आहे ना, पूर्ण देश जगात फिरत आहे, ते त्यांच्याच नीतीमुळे. सर आता रामटेक लोकसभेचा विचार करूया. सर रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी तुमचं येणाऱ्या काळातलं विजन काय आहे सर? नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये कोल बेल्ट आहे, मॅग्नीज बेल्ट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं धानची शेती, फळबागाची शेती होते, कापसाची शेती होते, सोयाबीनची शेती होते. या सर्व याच्यामध्ये आमच्या इथे रेल्वेच्या जाळं खूप मोठ्या प्रमाणात आहे, हायवेज आहे. सर्व केंद्रीय जेवढ्या योजना मी इथं आणू शकतो. आता मला फ्लोटिंग सोलर मध्ये एक मोठा प्रकल्प आणण्याचा माझा मानस आहे. त्या विषयावर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आणि माननीय आमच्या कमिटीचे चेअरमॅन आहे, एनर्जी कमिटीमध्ये मी स्वतः स्टँडिंग कमिटीमध्ये असल्यामुळे 25 कोटीचा एक प्रोजेक्ट मी 500 मेगावॉटच्या फ्लोटिंग सोलरला आणण्याचा मानस करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही जलजीवन मिशनच्या शुद्ध पाणी पिण्याचं असो किंवा आमच्या नदीमध्ये जो शहराच्या घाणेरडं पाणी जात आहे त्याला कसं आपण थांबवता येईल आणि त्याला शुद्ध पाणी कसं, नदी शुद्ध कसं करता येईल, जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातले लोक डायरेक्ट तो पाणी टाकीमध्ये घेतात आणि डायरेक्ट पितात. कारण की सर्वांच्या घरी फिल्टर प्लांट नाही आहे. शहरात सर्वांच्या इथे फिल्टर प्लांट असतो, पण ग्रामीण भागात नाही. त्याकरता आम्ही जलजीवन मिशनच्या अंतर्गत आम्ही 1926 कोटी रुपये शहराला दिलेला आहे केंद्राने आणि त्या माध्यमातून तिथं सर्व फिल्टर प्लांट बसून जो भी पाणी जाईल, एसटीपी प्लांट बसून शुद्ध पाणी होऊन नदीला जाईल, जेणेकरून नदीची घाण कमी होईल आणि ग्रामीण भागावर जो अशुद्ध पाणी मिळतो तो शुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे विविध रोजगारामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये बुट्टी, बोरी, वाळी, सर्व मौदा, NTPC, महाजिनको हे सर्व उद्योग इथे आहेत. यांना कसं एक्सटेंड करता येईल आणि तिथं कसं रोजगार उत्पन्न करता येईल याच्यावर निरंतर आता सरकार माझी नसली तरी मी वेगवेगळ्या CM असो, आमचे इथचे पालकमंत्री असो, सर्वांना भेटून लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र आम्ही काम करत आहोत. सर नागपूर हे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सर नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळत आहे. नागपूर संदर्भात आणि भाजप संदर्भात काय वाटतं सर? भाजप नागपूर, बघा, हा बालेकिल्ला काँग्रेसचाच आहे, भाजपाचा नाहीच आहे. आता तो एक नॅरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नागपूरचे त्यांचे सगळ्यात जास्त बघा, मी तुम्हाला सांगतो 2 खासदार इथून निवडून आले, 10 वर्षापासून सत्ता आहे. शहरातले गडकरीजी आणि ग्रामीण मधून काँग्रेस निवडून आली. 10 वर्ष ज्या खासदारांनी तिथं काम केलं त्याला तिकीट सुद्धा दिली नाही त्यांनी, कामच केलं नाही ना. जेव्हा जनता त्यांना संधी दिली, परिवर्तन हा लोकांना करायचं होतं, कारण की दुसऱ्यांना संधी द्यायची आहे. पण परिवर्तन केल्यानंतर त्यांना जेव्हा दिसलं की हा काहीच कामाची नाही आहे, यांची फक्त जुमलेबाजी आहे, म्हणून मला ग्रामीण मधून इतकं मोठी यंत्रणा, पंतप्रधान माझ्या गावी सभा घेतली, जिथं जन्म त्या गावी त्यांनी सभा घेतली. त्यानंतर त्या गावातून मी प्लस आहे. पंतप्रधान आल्यानंतर ज्या भगवान रामच्या नावावर यांनी मतदान केलं तर लोकांनी त्यांना झुगारून दिलं की आम्ही रामाच्या नावावर तुम्हाला मतदान देणार नाही, कामाच्या नावावर मतदान. अयोध्येमध्ये पडले, अयोध्येमध्ये पण त्यांचे जिथं जिथं रामाचे मंदिर आहे किंवा देवस्थानाचे, गांधीजींचा हे राम चालला असं म्हणायचं. हे विशेष नाही. इथं कसं चालतंय, तुमचे विचार, तुमची कार्यपद्धती, तुम्ही कसं विजन आहे तुमच्यावाला, याच्यावर तुम्ही मतदान लोक करतात. तुमच्या जातीवर, धर्मावर किंवा भगवानवर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्याला राजकारण करायची गरज नाही. त्यावेळेस राम मंदिरचे
कुलूप फोडण्याचं काम राजीव गांधीने केलं, पण आम्ही त्याच्यावर वोट मागितलं कधी? हम्म. आम्ही कुलूप फोडलं, आम्हाला वोट द्या. बरोबर. आम्ही कामावर वोट मागितलं. त्यावेळेस राजीव गांधीजीने टीव्ही आणला, कम्प्युटर आणला, ह्या सर्व गोष्टीवर आम्ही वोट मागू. त्यावेळेस कम्प्युटरचा विरोध करणारे कोण लोक होते? RSS होती. बरोबर. एफडीआयचा विरोध करणारे कोण होते मनमोहन सिंगच्या वेळेस? आज एफडीआय साठी देशाचे पंतप्रधान पुरं जग फिरत आहे, एफडीआय द्या, एफडीआय द्या, पण कोणी द्यायला तयार नाही. तशी आर्थिक व्यवस्था तयार करावी लागते, तसे आपले नीतिगत आपल्याला सरकार चालवावं लागते. तुमचं काही विजनच नाही, विदाऊट विजन तुम्ही कोणाला काही मागाल कोणी देणार नाही. म्हणून यांच्याकडे काही विजन नाही, म्हणून हे धर्माचे राजकारण करतात, जातीचे राजकारण करतात, आणि त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आले 10 वर्षामधून. म्हणून यांच्या 400 पासून हे 240 वर आले. येणाऱ्या काळामध्ये हे सर्व झिरो होणार आहे, आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला दिसणार नाही. यांनी नागपूरचा जर विशेष म्हटलं तुम्ही, तर नागपूर ग्रामीण मध्ये, नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची? नागपूर महानगरपालिकामध्ये जरी बीजेपीची असेल, पण इथून आजही आमचे 2 आमदार शहरातून आहे, आणि 1 आमदार माझ्या ग्रामीण मधून आहे. खासदार म्हणून मी जिल्हा परिषद पूर्णची पूर्ण बॉडी आमची एक हाती सत्ता तिथं होती. जिल्हा परिषदमध्ये 13 पंचायत समितीमधून 11 पंचायत समित्या आमच्या होत्या. 13 बाजार समित्यामधून 10 ते 12 बाजार समित्या आमच्या आहे. खरेदी विक्री आमच्या आहे. यांच्या बालेकिल्ला नाही आहे. हे फक्त जगलेरी करून निवडणूक जिंकतात, आणि हा काँग्रेसच्या माइंडच्या आहे. बाबासाहेबांची दीक्षाभूमी इथं आहे. रामटेक मध्ये भगवान श्रीराम च्या मंदिर आहे, पण ते आस्थेचे विषय आहे, ते राजकारणाचे विषय नाही. लोक इथं काम करणाऱ्याला मतदान करतात. सर, नागपूर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता काँग्रेसची येईल काय? नक्कीच आमचे पुरेपूर प्रयत्न पण राहील, आणि ज्या पद्धतीने आम्हाला विधानसभेमध्ये थोडंफार आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून मंथन करून आम्ही पुरेपूर चुकलो आहे, आणि यांना कसं ईव्हीएम मध्ये जे छेडखानी होणार आहे, किंवा माझ्या कामठी विधानसभेमध्ये बघा, मला जे इतके मतदान लोकसभेत मिळाले तितकेच मतदान माझ्या विधानसभेच्या उमेदवार सुरेश भोयर यांना मिळतात, आणि त्यानंतरही आमची सीट 40,000-35,000च्या मतांनी हारते. कारण की जे 40,000 मतदान वाढला लोकसभेच्या नंतर. रामटेकमध्ये जर रामटेकची जे महाविकास आघाडीची सीट होती, ते अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होती. सर, तिथला जो कॅन्डिडेट होता त्यांनी म्हणजे 5-6 हजारच्या वर तर मतदान घेतलं नाही, ज्या अर्थी 3 पक्ष सोबत आहे आणि ते मतदान हे नाही करताय, तर नेमका कॅन्डिडेट मध्ये गडबड होती की तुमच्या म्हणजे पक्षामध्ये गडबड होती? नाही, आम्ही स्वतः आमचे नेते माननीय सुनीलबाबू केदार साहेब आणि मी मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली की साहेब, जे उमेदवार आपण म्हणत आहे त्या उमेदवाराला लोक ऍक्सेप्ट करणार नाही, कारण त्यांच्या टायमिंग त्यांना 1-1.5 वर्षापासून ते तयारी करत आहे. आणि जो आमच्याकडे उमेदवार राजेंद्र मुळक साहेब यांनी मागील हे 7-8 वर्षापासून तिथं काम करत आहे. अनेक निवडणुकीमध्ये ते सहभागी होते. काय झालं त्या चर्चेमध्ये? त्यांनी आम्हाला आश्वास्त केलं की आपण सीट बदलू, पण ऐन वेळेवर त्यांनी सीट डिक्लेअर केल्यामुळे आमच्याकडे नाईलाज असल्यामुळे, कारण की आम्ही त्यांनी दिलेल्या उमेदवाराला घेऊन जर आम्ही केलं असतं तर ती निवडणूक एकतर्फा झाली असती. म्हणून निवडणूक आम्हाला राजेंद्र मुळकाला घेऊन लढावं लागली. अपक्षाला आम्हाला मदत करावी लागली. पक्ष आम्ही तिथं सोडलं, आणि वेगळं आम्ही त्या विधानसभेपुरतं आम्ही वेगळं काम केलं. सर, आता आपण रॅपिड फायर करूया. मी एक प्रश्न विचारेन, त्याचे एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्रातला सर्वाधिक आवडता आजपर्यंतचा कामाचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार साहेब. शरद पवार साहेब. आवडते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ज्यांचा कमांड पोलीस डिपार्टमेंट वर होता, असे व्यक्तिमत्व कोण? ऑप्शन देतो. RR पाटील की देवेंद्र फडणवीस? नक्कीच RR पाटील राहणार आहे. त्यांच्यावर जे डेव्हलपमेंट झालंय पोलीस डिपार्टमेंट मध्ये ते आपण बघितलेलं आहे. RR पाटील साहेबांनी जे त्यावेळेस काम केलेलं आहे त्याची बरोबरी तर मला आता कोणीच करताना दिसत नाही. नागपूरचा भाजपचा आवडता नेता कोण वैयक्तिकरित्या, गडकरी की फडणवीस? नाही, कसं आहे, गडकरी साहेब सर्वांची आवडते आहे, कारण की ते कधी पक्षपात करत नाही. त्यामुळे गडकरी साहेबच आहे. आणि फडणवीस साहेबांसोबत माझ्या खूप जास्त संपर्क नाहीये. त्यांच्या अनुभवाला नक्कीच सांगेल का त्यांचे काय आहे. भविष्यात जर काम करायचं झालं तर कुठल्या वर्गाला प्राधान्य द्यावं असं वाटेल, शेतकरी की उद्योगपती? नक्कीच आम्ही जे महात्मा गांधी सांगितलं आहे, गाव बनाव तेच बनेगा. जो पण त्या शेतकऱ्याला तुम्ही उद्योजक बनवणार नाही, तो पण त्या देशात आपण जो विचार करतो, पहिलं प्राधान्य शेतकरीच राहणार आहे आपल्यासाठी.
कधी पण. नागपूरमध्ये कारण तर काँग्रेसचे नेते भरपूर आहेत. नागपूरचं काँग्रेसचं प्रभावी नेतृत्व कोण वाटतं? तिघांची नाव घेणार आहे, तुमच्याच पक्षातले घेणार आहे. एक नितीन राऊत, नाना पटोले, बरोबर? नागपूर म्हणजे इथंच त्यांचं जास्त नाना पटोले की सुनील केदार? नक्कीच माझे नेते, मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, सुरुवात केली आणि आजही त्यांच्या नेतृत्वामध्ये मी आहे, असे माननीय सुनील भाऊ केदार साहेबच ही माझे आवडते नेते आहे. अर्थातच हे होते श्यामकुमारजी बर्वे, ज्यांनी या लोकसभेला सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून पुढे आलेत आणि एक प्रकारचा विजय खेचला. म्हणजे विस्थापिताकडून तर प्रस्थापितांपर्यंत जाण्याचा मार्ग यांच्या जीवनाच्या अनुभवातून आपल्याला येतो. भगत राहा, नेता कट्टा. धन्यवाद. नमस्कार.